राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर गावच्या जंगल हद्दीशेजारील शेतकऱ्यांच्या कापून ठेवलेल्या आणि उभ्या गवताला आज आग लागली। कडाक्याचं ऊन असल्यानं बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं। या ठिकाणी प्रादेशिक वन विभागाचं 70 हेक्टर क्षेत्र आहे। यालाही आग लागून 100 वर्षापूर्वीच्या झाडांना झळ बसली आहे। तसंच या आगीत जंगलाशेजारी जनावरांसाठी कापून ठेवलेलं गवत जळून भस्मसात झालंय। यात सुमारे 50 शेतकऱ्यांचं 10 लाखांहून अधिक नुकसान झालंय। आगीची माहिती समजताच शेतकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली। जंगलातील आग भडकत असताना वनरक्षक महादेव अंगज, शिवाजी परगे, बंडोपंत देऊलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी जीव धोक्यात घालून ही आग विझवली। एका शेतकऱ्यानं दुपारी आपला शेतातील तुटलेल्या ऊसाचा पाला पेटवला होता। त्यातूनच ही आग लागली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कपिलेश्वर या शिवारातील जंगलाकडले शेतातले गवत एका शेतकऱ्याने दुपारी पाला पेटवत असताना पेटवलं। त्याच्यामुळे 10-1 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि सार्वजनिक वन विभागाचं पण फार मोठं जुन्या औषधी वनस्पती मग पहिले जुनं जे वटवृक्ष होतं ते पण जळून खाक ह्या आगीत झालेला आहे। तरी वैरणीची फार मोठी यंदा पाणी अभावी टंचाई असल्यामुळे काही लोकांनी त्या गवताच्या गंजा ठेवलेल्या होत्या। तरी देखील एका शेतकऱ्याने हे चुकीचं हे केल्यामुळे त्याच्यावर योग्य कारवाई होऊन ते नुकसान भरपाई द्यावी अशी आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे। यावर्षी पाणी टंचाईचं भीषण संकट येणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली वैरण कापून ठेवली होती। मात्र त्यांच्या डोळ्यासमोरच वैरण जळून खाक झाल्यानं आता जनावरांना कुठून वैरण आणायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे।